जय हिंद फ्रेंड. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रयतवारी पद्धत बघणार आहोत. ठीक आहे. हे ज्या मागच्या लेक्चरमध्ये जे आहे आपण दोन भागामध्ये एल्फिन्स्टन बघितला होता, मुंबई प्रांताचा पहिला गव्हर्नर. आता आपल्याला रयतवारी बघायचं आहे. आता सर ही रयतवारी काय आहे, तर जशी बंगाल प्रांतामध्ये कायम दरा पद्धत होती, शेतसारा वसूल करण्यासाठी, लगान वसूल करण्यासाठी, शेतकऱ्याकडनं कर वसूल करण्यासाठी, टॅक्स वसूल करण्यासाठी जे आहे, जशी बंगाल, बिहार, ओडिसा, उत्तर कर्नाटक, बनारस भारताच्या एकूण शेतजमिनीच्या 19% भागावर जशी कायम दरा पद्धत लॉर्ड कॉर्नवॉलिसने सुरू केली होती 1793 ला, तशीच पद्धत जी आहे, रयतवारी पद्धत जी आहे, भारताच्या एकूण शेतजमिनीच्या 51% भागावर जी आहे रयतवारी पद्धत होती. मग ते मुंबई प्रांत असू द्या, म्हणजे महाराष्ट्र असू द्या, मद्रास प्रांत असू द्या, ठीक आहे, आसामचा काही भाग असू द्या, ठीक आहे, 51% भागावर जी आहे रयतवारी पद्धत होती. मग जशी कायम दरा पद्धतीमध्ये जे आहे, कायम दरा पद्धतीचा ड्राफ्ट हा जॉन शेअरनं तयार केला होता. ग्रँड त्याचे सदस्य देखील होते आणि लॉर्ड कॉर्नवॉलिसनं तो 1793 ला लागू केला. ठीक आहे. आता कायम दरा पद्धतीमध्ये काय होतं, तर कायम दरा पद्धतीमध्ये जे आहे, जमीनदार हा शेतकरी आणि कंपनी सरकारमधला एजंट होता. ठीक आहे, मिडिएटर होता, कमिशन एजंट होता, लक्षात घ्या. त्यामुळे जे आहे कायम दरा पद्धतीमध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या काळामध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं की कायम दरा पद्धत जी आहे, या कायम दरा पद्धतीने बंगाल, बिहार, ओरिसा, उत्तर कर्नाटक, बनारसच्या शेतकऱ्यांचं, जनतेचं, रयतेचं किती शोषण केलं. कारण काय होतं, जमीनदार. कारण कायम दरा पद्धतीमध्ये जे आहे, कंपनीला निश्चित वेतन मिळण्यासाठी, ठीक आहे, कंपनीनं जमीनदारी पद्धत लागू केली होती, जी पूर्वीपासून चालत आली होती. आणि जमीनदाराला सांगितलं होतं की दुष्काळ पडो, ओला दुष्काळ पडो, कोरडा दुष्काळ पडो, काहीही हो, 100% कलेक्शन झालं पाहिजे, 100% शेतसारा वसूल झाला पाहिजे. आता जमीनदाराला त्या बदल्यात काही अधिकार देण्यात आले होते. त्या अधिकाराच्या बदल्यात जमीनदार नियोजित तारखेच्या आत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या तिजोरीमध्ये बंगाल, बिहार, ओरिसा, उत्तर कर्नाटक, बनारस 19% भागावर जी पद्धत होती, तो शेतसारा जमा करत होता नियोजित तारखेच्या अगोदर, वेळेच्या आत. पण जमीनदारला त्या बदल्यात काय अधिकार देण्यात आले होते. जमीनदार त्या शेतकऱ्याची जमीन विकू शकतो, तो गहाण ठेवू शकतो स्वतःकडे, किंवा कोणाला तरी बक्षीस देऊ शकतो. ह्याचा अर्थ काय होतो, अप्रत्यक्षरित्या ह्याचा अर्थ असा होतो की जमीनदार हे त्या शेतीचे मालक बनले आणि जे शेतकरी होते ते कुळे बनली. काय बनली, कुळे. आता तू म्हणाल सर कुळे काय आहे, तर मी कॉर्नवॉलिसमध्ये तुम्हाला शिकवलं, तरी परत सांगतो. ठीक आहे. वंश परंपरेनुसार तुम्ही जमीन कसू शकता, पण जमीनदाराच्या परवानगीशिवाय विकू शकत नाही, कोणाकडे गहाण ठेवू शकत नाही, कोणाला बक्षीस देऊ शकत नाही. पण जमीनदार तुमचा, तुम्ही जर वेळेवर शेतसारा भरला नाही तर तुमची जमीन विकू शकतो, स्वतःकडे गहाण ठेवू शकतो, तुम्हाला इंटरेस्टनं पैसे देऊ शकतो, तुमचं शोषण करू शकतो, कोणाला तरी बक्षीस देऊ शकतो. म्हणजेच काय, अप्रत्यक्षरित्या कायम दरा पद्धतीचा अर्थ असा होतो की जमीनदार हे शेतीचे मालक बनले आणि शेतकरी हे कुळे बनले. शेतकरी काय बनली, कुळे बनले. आणि ह्या बदल्यात कंपनीला काय हवं होतं, 100% वसुली, वेळेच्या आत 100% वसुली करायची. 89%, 89% रक्कम जी आहे कंपनीत जमा करायची, 11% रक्कम जी आहे ती स्वतःकडे कमिशन म्हणून ठेवून घ्यायची. याचा इफेक्ट काय झाला कायम दरा पद्धतीचा बंगाल, बिहार, उत्तर कर्नाटक, बनारसच्या जनतेवर, तर इफेक्ट असा झाला की जमीनदार इंग्रजांचे पाठीराखे बनले, जमीनदार कुळांचं शोषण करायला लागले, परंतु कंपनीला निश्चित वेतन मिळायला लागला. लक्षात घ्या. आणि कायमधारा पद्धतीमध्ये जे आहे, ही कायमधारा पद्धत सर 19% भागावर होती आणि मग रयतवारी 51% भागावर काय होती, तर कायमधारा पद्धतीचा अवलंब ज्यावेळेस केला
त्यावेळेस भारतीय शेतकरी म्हणजे बंगाल, बिहार, ओरिसा, उत्तर कर्नाटकमधले शेतकरी यांच्या मनामध्ये कायमधारा म्हणजेच जमीनदारी पद्धत, शक्तिमानच गंगाधर आहे, जमीनदारी पद्धत आणि कायमधारा पद्धत एकच, लक्षात घ्या. जमीनदारी पद्धत आणि कायमधारा पद्धत एकच. पण ह्या जमीनदारी आणि कायमधारा पद्धतीने जे आहे शेतकऱ्यांचं अतोनात शोषण केलं होतं. त्यांच्या जमिनी कमी पैशामध्ये विकल्या होत्या, स्वतःकडे गहाण ठेवल्या होत्या आणि ते सगळं केलं होतं जमीनदाराने. म्हणजे कायमधारा पद्धतीमध्ये जमीनदार गब्बर बनले होते आणि मरण होतं कोणाचं? तर शेतकऱ्याचं. आता कृषीप्रधान देश होता आपला. इंग्रजांनी सुरुवातीला ठीक आहे व्यापारी म्हणून आले, इथल्या सत्तेकडनं व्यापारी सवलती घेतल्या, होडा आणि राज्य कराय नीतीचा अवलंब केला आणि इथल्या राजकीय परिस्थितीचा फायदा घेऊन इतक्या राजकारणामध्ये शिरकाव केला आणि योग्य संधीचा फायदा घेत किंग मेकरच्या भूमिकेत आले. कालांतरानं आपली लष्करी ताकद निर्माण केली, राजकीय ताकद निर्माण केली आणि बंगाल प्रांताचे दिवाणी अधिकार आपल्याकडे घेतले. भारताच्या स्थानिक शेतकऱ्याला, भारताच्या स्थानिक सत्तेला आणि भारताच्या हिंदुस्थानाच्या सम्राटाला कर देणारे लोक आता सर्वप्रथम बंगाल प्रांतामध्ये कर घेणारे बनलेत. लक्षात घ्या. म्हणजे मी नेहमी सांगतो विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे, इंग्रज जेव्हा व्यापारी म्हणून आले तेव्हा कच्चा माल इथून घेऊन जायचा आणि तिकडे जाऊन विकायचा, 60 पट नफा कमवायचा. नंतर तिकडे या लोकांनी फॅक्टऱ्या टाकल्या, कच्चा माल इकडनं घेऊन जायचा, तिकडे पक्का माल बनवायचा, तोच माल मार्केटमध्ये विकायला आणायचा. सगळ्यात मोठी भारत बाजारपेठ होता. हळूहळू इथले जे प्रोडक्ट होते त्याची मक्तेदारी मिळवली ह्या लोकांनी. जसं की मीठ असेल, लक्षात घ्या, चहा असेल, स्वतःकडे मक्तेदाऱ्या घेतल्या आणि एवढ्यावर यांचं समाधान झालं नाही तर एक एक प्रांत यांनी राजकीय ताकद वाढून जे आहे गुलाम केला आणि गव्हर्नमेंट स्थापन केलं आपलं इथे कंपनीचं आणि जनतेकडनं रेव्हेन्यू कलेक्ट केला. एवढ्यावर यांचं समाधान झालं नाही, कारण कंपनी म्हणजे पैसा, पैसा म्हणजे कंपनी आहे, फक्त प्रॉफिटशी त्यांना घेणं देणं होतं. लक्षात घ्या. कशाशी? मग त्या प्रॉफिटसाठी त्यांनी कशाशी तमा बाळगली नाही. ठीक आहे. इथल्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक, लष्करी वाटेल ते शोषण केलं स्थानिक जनतेचं. विस्तारवादाच्या धोरणावरून प्रॉफिटच्या नादामध्ये फक्त पैसा कमवायचा आहे म्हणून हे लोक इथे थांबले नाही. आलेल्या पैसा इन्व्हेस्ट करत गेले. मग ती रेल्वे असू द्या, कमी वेळेत जास्त माल कमी पैशात आयात निर्यात होतो आणि त्यातनंही पैसा कमवला या लोकांनी. लक्षात घ्या. आणि कायमधारा पद्धतीने इतकं शोषण केलं. पहिले देशी व्यापार ह्या लोकांनी बुडवले इथे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने पहिले देशी जे भारतीय व्यापारी लोक होते यांची कॉम्पिटिशन संपवली. मग जेव्हा हे व्यापारी यांचे उद्योगधंदे ठप्प पडले तेव्हा हा व्यापारी वर्ग ठीक आहे शेतीकडे वळाला. म्हणजे हा देश कृषीप्रधान होताच, पण जे व्यापारी होते ते पण आता शेती करायला लागले, कारण आता धंदा पुरत नाही. लक्षात घ्या. आणि शेतावर बी ती कायमधारा पद्धत लावून जे आहे वेगवेगळ्या पद्धती लावून ठीक आहे शोषण केल्या गेलं आणि मग शेतकऱ्यांचे मुलं ठग बनले. आणि ठग बनल्यानंतर मी तुम्हाला विल्यम बेंटनीच्या काळामध्ये सांगितलं होतं की कर्नल स्लीमन जो होता, कर्नल स्लीमनने जे आहे ठगांचा बंदोबस्त केला होता आणि ठगांचे मुलं ठग बनू नये म्हणून त्यांना आर्मीमध्ये, ब्रिटिश आर्मीमध्ये नोकऱ्या दिल्या होत्या. लक्षात घ्या. मग ह्या कायमधारा पद्धतीमध्ये काय होता? प्रचंड काय होता? त्रुटी होत्या. लक्षात घ्या. प्रचंड उणिवा होत्या. ठीक आहे. त्यामुळे 1857चा उठाव घडला होता. लक्षात घ्या. 1857ला उठाव घडण्यामागे हे देखील एक जबाबदार कारण आहे, कायमधारा जमीनदारी पद्धत. आणि ह्याच्यामध्ये प्रचंड कायमधारा पद्धतीमध्ये दोष असल्यामुळे ही पद्धत थांबवण्यात आली. 19% भागावरच थांबवली, त्याचा विस्तार केला नाही. कारण जमीनदार ह्यामध्ये गब्बर बनले होते. सरकारला तर पैसा भेटलाच, पण जमीनदार लोकांनी जे शोषण केलं, जमीनदार गब्बर बनले होते, त्यामुळे अनेक दोष असल्यामुळे, असंतोष असल्यामुळे ह्याचा विस्तार थांबवण्यात आला. म्हणून रयतवारी जी आहे 51% भागावर होती विद्यार्थी मित्रांनो. आणि तिसरी पद्धत होती महालवारी, ही 30% भागावर होती. किती टक्के भागावर? म्हणजे बघा, कायमधारा ही भारताच्या 19% भागावर, महालवारी ही भारताच्या 30% भागावर आणि रयतवारी ही 51% भागावर. म्हणजे रयतवारी सगळ्यात जास्त जी आहे ठीक आहे प्रदेशावर लागू होती. आता ही रयतवारी म्हणजे काय सर? तर रयतवारीमध्ये जमीनदार नव्हते.
लक्षात द्या, जमीनदार नव्हते. थेट रयतेचा कंपनी सरकारशी संबंध होता. म्हणजे थेट शेतकऱ्याचा, प्रजेचा, रयतेचा थेट सरकारशी संबंध होता. म्हणजे ह्यामध्ये कोणी मिडिटर नव्हता, ह्यामध्ये कोणी कमिशन एजंट नव्हता, ह्यामध्ये कोणी दुवा नव्हता. लक्षात घ्या. आणि रयतवारी जी आहे थेट कॉन्टॅक्ट असल्यामुळे जे आहे याचा विस्तार करण्यात आला. 51% भागावर रयतवारी पद्धत होती. मग ह्या रयतवारी पद्धतीचा जन्म कधी झाला? जसा कायमधारा पद्धतीचा ड्राफ्ट जॉन शोरनं तयार केला होता, म्हणून कायमधारा पद्धतीचे जनक जॉन शोरा म्हटलं जातं, तसंच रयतवारी पद्धतीचे जनक कोण आहे? रयतवारी पद्धत सर कोणकोणत्या प्रदेशात लागू होती? ठीक आहे, कधी लागू झाली? मुंबई प्रांतात ती कधी लागू झाली? ठीक आहे, आणि पहिले सर्वप्रथम कुठे लागू झाली? ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे आज आपल्याला रयतवारी पद्धतीमध्ये बघायच्या आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, जे आहे बोर्डवर बघायचं आपल्याला. आपण रयतवारीचे देखील 2 भाग केलेले आहेत, रयतवारी पार्ट 1, रयतवारी पार्ट 2. लक्षात घ्या. ठीक आहे, घरी देखील तुम्ही लेक्चर पाहत असताना नोटबुक घेऊन बसायचं आहे. लक्षात येतं? आणि व्यवस्थित सांगड घालण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, व्यवस्थित पॉईंट्स राईट डाऊन करून घ्यायचे तुम्ही विद्यार्थी मित्रांनो. बघा, रयतवारीचे 2 भाग पाडलेत आपण. रयतवारी पद्धत 1, प्राथमिक माहिती जी आहे काय होती रयतवारी पद्धतीची. ठीक आहे, एक प्राथमिक माहिती, बेसिक टू ॲडव्हान्स जातो आपण. कसा जातो? बेसिक टू ॲडव्हान्स. मग प्राथमिक माहिती बघू द्या पहिले. ठीक आहे, वर्ष इसवी सन 1820, वर्ष इसवी सन 1820. ठिकाण जे आहे मुंबई प्रांत, आसाम व उर्वरित मद्रास प्रांत. बघा, म्हणजे वर्ष इसवी सन 1820. कायमधारा कधीची होती? 1793, 1793. ठीक आहे, रयतवारी कधी आहे? रयतवारी 1820. बघा, रयतवारी त्याच्या पहिली 12 महल नावाचं मद्रासमध्ये एक जिल्हा होता, तिथे लागू करण्यात आली होती. लक्षात घ्या. आणि नंतर त्याचा विस्तार करण्यात आला. मग कधी विस्तार? 1820. म्हणून आपण काय म्हणतो? वर्ष 1820. ठिकाण मुंबई प्रांत, आसाम व उर्वरित मद्रास प्रांत. प्रमाण किती होतं रयतवारी पद्धतीचं? तर भारतातील एकूण शेतजमिनीच्या 51% भागावर महसूल, 51% भागावर रयतवारी पद्धत होती. किती टक्के? 51% भागावर. आता महसुलाची वाटणी कशी होती? तर महसुलाची वाटणी शासन व रयत अशी होती. म्हणजे ही रयत आहे, ठीक आहे, म्हणजे शेतकरी वर्ग आहे आपला, रयत आहे, प्रजा आहे, आणि थेट शासन जे आहे, कोण? शासन, थेट शासन असं होतं. आणि कायमधारा पद्धतीमध्ये काय होतं? जी 19% भागावर होती, इथे मधात जमीनदार होता. कोण होता? जमीनदार. आणि इथे कोण होतं? कंपनी सरकार, म्हणजे शासन होतं. लक्षात घ्या. इथे मिडिटर होता, कमिशन एजंट होता, इथे तो नाही. थेट रयतेचा शासनाशी संबंध. कायमधारा पद्धती विद्यार्थी मित्रांनो मी मॉडर्न हिस्ट्रीमध्ये जे आहे लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या काळामध्ये डिटेल शिकवलेलं आहे. एकदा व्हिडिओ बघून घ्या. लक्षात घ्या, ते लेक्चर माझं रेकॉर्डेड लेक्चर जे आहे ते तुम्ही बघून घ्या परत. तर रयतवारी पद्धतीचं महसूल वाटणी कशी होती? तर शासन व रयत. ही संकल्पना कोणाची होती? रयतवारी पद्धतीची संकल्पना. रयतवारी पद्धतीची संकल्पना कोणाची होती? तर थॉमस मनरो व कॅजन रीड. 2 नावं लक्षात ठेवायची विद्यार्थी मित्रांनो, थॉमस मनरो आणि कॅजन रीड. कॅजन रीड. बघा, रीड म्हणजे वाचणे, आलं लक्षात? तर त्याच्यावरनं लक्षात ठेवायचं, स्वतः काही ना काही हिंट देत राहायचा, जसं तुम्हाला झेपेल तसं. लक्षात घ्या. तर थॉमस मनरो तुम्ही विसरत नाही. लक्षात घ्या, मनरो खूप सारं, म्हणजे एकच व्यक्ती नाही आहे, वेगवेगळे मनरो इतिहासामध्ये आहे. म्हणजे बक्सारच्या लढाईमध्ये 22 ऑक्टोबर 1764ला बक्सारची लढाई झाली. त्यामध्ये बक्सारच्या लढाईचं नेतृत्व मेजर थॉमस व्हेक्टर मनरोनं केलं होतं. तो मनरो वेगळा, हा मनरो वेगळा. लक्षात घ्या. ठीक आहे, मनरो मेजर थॉमस व्हेक्टर मनरो. तर हे बी कोण आहे? थॉमस मनरो विद्यार्थी मित्रांनो. व कॅजन रीड आहे. कोण आहे? कॅजन रीड. हे 2 नावं लक्षात ठेवायचे. ह्यांची मूळ संकल्पना होती ही. ठीक आहे. आता ज्यावेळेस रयतवारी पद्धत लागू झाली होती, ठीक आहे, रयतवारी पद्धतीचा जन्म आपण ज्याला म्हणतो 1820, रयतवारी पद्धत जी आहे लागू करण्यात आली होती मद्रास प्रांतामध्ये. ठीक आहे, त्यावेळेस जे आहे, ठीक आहे, टप्प्याटप्प्याने ही लागू होत गेली आणि मग 51% भागावर लागू झाली. मग ज्यावेळेस सुरुवातीला ही मोठ्या प्रमाणात लागू केली त्यावेळेस भारताचे गव्हर्नर जनरल, ज्याला आपण व्हाईसरॉय म्हणतो, आणि मी नेहमी सांगतो गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय एकच आहे. मी परत का सांगत असतो नेहमी ही गोष्ट? विद्यार्थी खूप कन्फ्यूज होता यामध्ये सर,
खूप की सर हे गव्हर्नर आणि इकडे व्हाईसरॉय, मग व्हाईसरॉय मग तो गव्हर्नर होता. अरे गव्हर्नर आणि व्हाईसरॉय एकच आहे. शक्तिमानच गंगाधर आहे. ब्रिटिश पार्लमेंटच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये व्हाईसरॉय पदाची तरतूद नाही आहे. गव्हर्नर जनरल इथे ज्यावेळेस राहायचा बंगालमध्ये कलकत्त्याला, गव्हर्नरच्या बंगल्याला नाव राहायचं व्हाईसरॉय. लक्षात घ्या. आणि 1857चा असंतोष कमी करण्यासाठी जे आहे राणीने सांगितलं होतं गव्हर्नर आम्ही पद रद्द करत आहोत आणि व्हाईसरॉय पदाची तरतूद करतोय. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे शक्तिमानच काय गंगाधरी इथे, त्यामुळे तो कन्फ्युजन नको. लक्षात घ्या. ठीक आहे. व्हाईसरॉय माझ्या तोंडातून कधी निघतं, कधी गव्हर्नर निघतं. तर भारताचा गव्हर्नर जनरल जो आहे त्यावेळेस कोण होता, ज्यावेळेस रयतवारी पद्धतीचा अवलंब झाला 1820ला, त्यावेळेस होता लॉर्ड हेस्टिंग. कोण हेस्टिंग? मार्क्विस ऑफ हेस्टिंग. मराठेशाहीचा अस्त ज्यावेळेस झाला त्याच काळामध्ये जे आहे रयतवारी पद्धत ज्यावेळेस, ठीक आहे, रयतवारी पद्धती लागू होण्यास सुरुवात झाली, ठीक आहे, मोठ्या प्रमाणात, त्यावेळेस हेस्टिंग हा भारताचा गव्हर्नर जनरल होता. आता ह्यामध्ये परिणाम काय झाला विद्यार्थी मित्रांनो? परिणाम काय झाला? ठीक आहे, कशाचा परिणाम? ठीक आहे, इफेक्ट. बघा रयतवारी पद्धतीमध्ये प्रत्येक गोष्टीचा इफेक्ट. बघा हिस्ट्रीचा अभ्यास करत असताना कॉजेस आणि इफेक्ट ह्याच्यावर जास्त भर द्यायचा विद्यार्थी मित्रांनो. लक्षात घ्या. ह्याने काय होतात, कन्सेप्ट आणि मॅच्युरिटी डेव्हलप होते. लक्षात घ्या. म्हणजे स्वतः तुम्हाला ॲनालिसिस करता आलं पाहिजे की एखादी घटना घडली त्याचा इफेक्ट काय होऊ शकतो किंवा काय झाला असेल. लक्षात घ्या. तर ह्याचा इफेक्ट काय झाला, तर बघा शेतकरी व थेट शासन यांचा संबंध प्रस्थापित झाला. लक्षात घ्या. म्हणजे इफेक्ट काय, याचा परिणाम काय? जसा जमीनदारी पद्धतीमध्ये परिणाम होता, जमीनदार इंग्रजांचे पाठीराखे बनले, जमीनदार कुळांचं शोषण करायला लागले शेतकऱ्यांचं, आणि कंपनीला निश्चित वेतन मिळायला लागला. ठीक आहे. ह्याचा इफेक्ट काय झाला होता, थेट रयतेचा जनतेशी संबंध हा रयतवारी पद्धतीचा परिणाम होता. लक्षात घ्या. ठीक आहे. आणि ह्यामध्ये जे आहे ठीक आहे पार्श्वभूमी आता आपल्याला सगळ्यात पहिले बघायची. काय बघायची? पार्श्वभूमी. बघा विद्यार्थी मित्रांनो, पार्श्वभूमी जी मी तोंडी सांगितली तुम्हाला तीच बोर्डवरती आहे. कॉर्नवॉलिसच्या कायमधारा पद्धतीमध्ये लाभार्थी हे केवळ जमीनदारच बनत असत. लाभार्थी हे केवळ जमीनदारच बनत असत आणि शेतकऱ्याकडून जास्तीचा महसूल गोळा केल्यानंतर ती जास्तीची रक्कम जमीनदारांना सरकारला द्यायची गरज नसे. लक्षात घ्या. कॉर्नवॉलिसच्या कायमधारा पद्धतीमध्ये लाभार्थी कोण होतं? लाभार्थी हे केवळ जमीनदार होते. कायमधारा पद्धत जी 1793ला बंगाल, बिहार, ओरिसा, उत्तर कर्नाटक 19% भागावर होती. ठीक आहे. याच्यावर जे आहे लाभार्थी फक्त जमीनदार बनत असेल. शेतकऱ्याकडून जास्तीचा महसूल गोळा केल्यानंतर ती जास्तीची रक्कम सरकार जमा नाही व्हायची, तर जमीनदारांना सरकारला द्यायची गरज नसे, म्हणजे जमीनदार स्वतःकडे ठेवत असे. यामुळे कालांतराने सरकारलाच या पद्धतीतली दोष दिसून आल्याने की त्यांना सरकारला कळलं की जमीनदार गब्बर होत आहेत, आपल्याला त्यातलं काहीच देत नाही, जे शिल्लक अमाऊंट घेत आहेत. म्हणून ह्या योजनेचा विस्तार थांबवण्यात आला व 1820 मध्ये रयतवारी पद्धत सुरू करण्यात आली. रयतवारी पद्धत सुरू करण्यात आली. बघा विद्यार्थी मित्रांनो, रयतवारी पद्धतीचा पार्ट 1 बघतोय आपण. ठीक आहे. आणि रयतवारी पद्धत 1820ला सुरू करण्यात आली. ठीक आहे. थॉमस मनरो व रीड यांच्या मतानुसार दक्षिण भारतात, कोणत्या? दक्षिण भारत म्हणजे मद्रास वगैरे जो भाग आहे इकडचा, दक्षिण भारतामध्ये जे आहे बंगालप्रमाणे जमीनदार वर्ग अस्तित्वात नव्हता. म्हणजे दक्षिण भारतात जे आहे म्हणजे मद्रास वगैरे बंगालसारखा जमीनदार वर्ग मद्रासमध्ये अस्तित्वात नव्हता. यामुळे जमीनदार वर्ग नसल्याने महसूल थेट रयतेकडून केला जावा असे त्यांनी ठरवले. नाही तर कॉर्नवॉलिस आपण बघितलं की नाही, कॉर्नवॉलिस जमीनदारीच्याच फेवर नव्हता नेहमी. लक्षात, कारण तो उमराव घराण्यातील होता. लहानपणापासून जे आहे ते म्हणत होता जमीनदारी ही चालत आलेली आणि ती चालत राहिली पाहिजे. लक्षात घ्या. आणि मद्रास प्रांतामध्ये म्हणजे साऊथ म्हणजे दक्षिण भारतामध्ये जे आहे, ठीक आहे, बंगालप्रमाणे जमीनदार वर्ग अस्तित्वात नव्हता. त्यामुळे जे आहे थेट रयतेकडून महसूल जो आहे थेट रयतेकडून रयतेकडून केला जावा असे त्यांनी ठरवले. याशिवाय या पद्धतीमध्ये जास्तीच्या महसुलीची रक्कम ही ब्रिटिशांना मिळत नसल्याने ही चूक दक्षिण भारतात टाळावी असे त्यांचे मत होते. म्हणजे ब्रिटिशांना जी आहे वरची रक्कम मिळत होती का, जमीनदार स्वतःच्या खिशात घालत होता, इतका भ्रष्टाचार करत होता. आलं लक्षात. म्हणजे बघा वेळेच्या आत शेतकऱ्याला भेटायचा इंग्रजांना, पण त्यांना असं होतं की आपल्याला वरची रक्कम मिळत नाहीये. लक्षात येतं. म्हणून जे आहे ही चूक जे केली आपण ही दक्षिण भारतात करायची नाही, म्हणून त्यांनी जे आहे कायमधारा पद्धतीचा विस्तार जो आहे तो थांबवलेला. विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या दुष्परिणाम काय झाले लक्षात घ्या. दुष्परिणाम काय झाले? जसे कायमधारा पद्धतीचे दुष्परिणाम झाले तसे रयतवारी पद्धतीचे बी दुष्परिणाम काय झाले
हेही महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. 51% भागावर जी आहे रयतवारी पद्धत होती. ठीक आहे. मग शेतसाऱ्याचे जास्त दर व कडक वसुली यामुळे ही पद्धत अस्तित्वात असलेल्या प्रदेशात ग्रामीण कर्जबाजारीपणात भरपूर वाढ झाली. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा, जरी जमीनदार नसला, रयतेतर थेट सरकारशी संबंध असला तरी शेतसारा हा जास्तीचा आकारला जात होता. लक्षात घ्या. दुष्काळ पडो की काही पडो कुठली सूट मिळत नव्हती. लक्षात घ्या. फॅमिन कमिशन वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या भाग तो वेगळा राहू द्या. लक्षात. ठीक आहे. कायदे काही केल्या जायचे पण ते कागदावर राहायचे. लक्षात. आणि दुष्काळ पडो की काही करो सक्ती करायचे इंग्रज वसुलीसाठी. म्हणजे आपण चंपारण्य सत्याग्रह, त्यानंतर खेडा सत्याग्रह बघितला आपण, साराबंदी. म्हणजे दुष्काळ पडला असून तरी शेतकऱ्याकडनं जास्तीचा कर वसूल केला जायचा. बारडोली सत्याग्रह असेल जो वल्लभभाई पटेलांनी केला. ठीक आहे. दुष्काळ पडला असून जास्तीचा कर जो आहे घेतला जायचा. म्हणून ह्यामध्ये जे आहे दुष्परिणाम काय होता, शेतसाऱ्याचे जास्त दर व कडक वसुली यामुळे ही पद्धत अस्तित्वात असलेल्या प्रदेशात ग्रामीण कर्ज बाजारात भरपूर वाढ झाली. म्हणजे ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग कर्जबाजारी झाला. लक्षात घ्या. कर्ज काढायचा, सावकाराकडून हे करायचा. ठीक आहे. बँकेकडनं काही इकडनं तिकडनं सावकार गिवकार जमीनदार वर्ग तिकडे अस्तित्वात नसला बी, ठीक आहे, तर काही जे लोकांकडनं उसने पासने घे, कर्ज कर, हे खड्डं बुजवायसाठी दुसरं खड्डं बुजवायसाठी तिसरं खड्डं, आणि ग्रामीण भागातील शेतकरी हा कर्जबाजारी व्हायला लागला. त्यातून आत्महत्या वाढल्या. त्यातून सगळ्या गोष्टी ज्या आहे, ठीक आहे, शेतकरी वर्गाचं मोठ्या प्रमाणात जे आहे शोषण व्हायला लागलं. लक्षात घ्या. म्हणजे सरळ लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. कायमदारा पद्धतीप्रमाणे जे आहे रयतवारी जरी जमीनदार नसला तरी जे आहे दुष्परिणाम हे जे काय होते, शेतकरी ठीक आहे मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी झाला होता. कारण काय होतं, जास्तीचे दर आकारले गेले रयतवारी पद्धतीमध्ये आणि कडक वसुली केली. त्यामुळे पूर, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीच्या संकट समयी महसुलात शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची सूट दिली जात नसे. मग दुष्काळ पडो काही करो, मग शेवटी दुष्काळ पडला पिकणारच काही नाही आहे तरी देखील शेतसारा वसूल केला जायचा आणि शेतकरी कर्जानं व्याजानं पैसे. आपण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये 1875ला दख्खनचे दंगे झाले. हे दख्खनचे दंगे होते काय, मारवाडी आणि गुजराती हे जे सावकार लोक होते, ठीक आहे, ह्यांनी जमिनी हडप करणं सुरू केल्या होत्या शेतकऱ्यांच्या. कारण असं सततचे दुष्काळ, ठीक आहे, सरकार शेतसारा माफ करत नव्हती, शेतसारा भरण्यासाठी सक्ती करत होती. मग हे सावकाराकडनं कर्ज घ्यायचे आणि त्या सावकाराचं व्याजदर अव्वाच्या सव्वा राहायचं. व्याजदर वाढत गेल्यानं जे आहे सावकार जे आहे त्यांची जमीन हडपण्यामागे जमीन हडपून घ्यायचे पूर्णच्या पूर्ण. आणि त्याचा उद्रेक झाला एक दिवस आणि दख्खनचे दंगे घडले. ठीक आहे. आपण बघितलं रॉयट कमिशन, आपल्याला समोर आहे दख्खनचे दंगे, आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणारच आहे. ते समोर आपल्याला दख्खनचे दंगे वगैरे आहे. ठीक आहे. रॉयट कमिशन नियुक्त करावं लागलं. ठीक आहे. ॲग्रिकल्चर रिलीफ टॅक्स जो आहे ते दख्खनच्या दंग्यामध्ये आहे. हे का झालं आहे, ठीक आहे, की दुष्काळामध्ये जे आहे, ठीक आहे, व अशा नैसर्गिक आपत्तीच्या संकट समयी महसुलात शेतकऱ्यांकडून कोणतीही सूट दिली जात नव्हती. या कारणामुळे ही पद्धत अस्तित्वात असलेल्या प्रदेशात शेतकऱ्यांचे उठाव झाले. उदाहरणार्थ 1875 मधील दख्खनचे दंगे, 1875 मध्ये दख्खनच्या. ह्या स्लाइडवर आपण काय बघितलं की रयतवारी पद्धत जी आहे, ठीक आहे, ह्यामध्ये जे आहे जरी रयतेचा शासनाशी संबंध असला, जमीनदार ह्यामध्ये नसला तरी जास्त टॅक्स, जास्त कर, जास्त लगान, जास्त शेतसारा आकारला गेला आणि कडक वसुली, ठीक आहे, कडक वसुली केल्या गेली. त्यामुळे जे आहे ग्रामीण भागामध्ये जे आहे म्हणजे ही रयतवारी पद्धत ज्या ठिकाणी ज्या प्रदेशात अस्तित्वात आहे तिथे ग्रामीण भाग जो आहे कर्जबाजारी भरपूरपणे जे आहे वाढ झाली. ग्रामीण भागामध्ये कर्जबाजारी झाले आणि वाढ झाली त्याची. आणि पूर, दुष्काळ अशा नैसर्गिक परिस्थितीमध्ये देखील शेतसारा माफ नसल्यामुळे जे आहे सावकाराकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं जायचं. ठीक आहे. आणि त्याचाच इफेक्ट जो झाला नंतर असंतोष की दख्खनचे दंगे घडले आणि मारवाडी सिंधी यांच्या जे आहे इमारतीला आग लावण्यात आली आणि त्यांचे जे काही त्यांच्याकडे जे काही करार केलेले होते, लक्षात घ्या, जे काही व्याजानं पैसे घेतल्यानंतर त्यांच्या जमिनी लिहून घेतलेल्या होत्या ते पुरावे देखील जाळण्याचा प्रयत्न झाला दख्खनच्या दंग्यामध्ये. लक्षात घ्या. ठीक आहे. शेतकऱ्यांचा एवढा उद्रेक होता. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं आहे, ठीक आहे, रयतवारीमध्ये काय दुष्परिणाम झाला. इसवी सन 1819 ते 1827 या काळात मुंबईचा गव्हर्नर असलेल्या लॉर्ड एल्फिन्स्टनने या पद्धतीत काहीसे बदल करून अंमलबजावणी केली होती. उदाहरणार्थ मालगुजारी पद्धत. बघा 1819 ते 1827 या काळात मुंबई प्रांताचा गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन होता. बघा मराठेशाहीचा अस्त झाला होता. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं. महाराष्ट्राच्या मराठा साम्राज्यामध्ये जे आहे असंतोष पसरलेला होता.
मराठा जे शनिवारवाड्यावरचा भगवा खाली उतरला आणि जाग फडकला तर कोणी समाधानी नव्हतं, लक्षात घ्या. ठीक आहे, ठीक आहे. एल पिस्टननं ही परिस्थिती किती म्हणजे व्यवस्थित हाताळलेली आहे, कारण एल पिस्टनला तेवढा दांडगा अनुभव होता. मी सांगितलं तुम्हाला, वयाच्या 17व्या वर्षी मुलकी सेवेत आलेला व्यक्ती. ठीक आहे. रेसिडेंटचा बॅरी नावाचा जो रेसिडेंट होता त्याचा असिस्टंट बनून शनिवारवाड्यामध्ये आलेला सालबाईच्या ट्रेडीनंतर आणि नंतर रेसिडेंट झाला. लक्षात, म्हणजे एक फार लंबा अनुभव त्याला मराठा साम्राज्यामध्ये प्रशासनाचा होता. लक्षात घ्या, मराठा साम्राज्याची सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थितीची त्याला जाण होती. लक्षात घ्या. आणि मग त्यांनी काय काय गोष्टी केलेल्या आहेत, कोणकोणत्या सुधारणा केल्या आहेत, ठीक आहे, हे आपण सगळं बघितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो एल पिस्टनच्या काळामध्ये मागच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, मागच्या लेक्चरमध्ये आपण पूर्ण बघितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. सांगायचं तात्पर्य एवढं आहे की परत एकदा जास्त प्रमाणात असंतोष होऊ नये म्हणून थोडेसे चेंजेस जे आहे यामध्ये करण्यात आले. ठीक आहे, 1819 ते 1827 दरम्यान. तर कोणती पद्धत? उदाहरणार्थ मालगुजारी पद्धत. आता मालगुजारी पद्धत जी आहे, ठीक आहे, म्हणजे शेतकऱ्याचा माल शहरात आल्यानंतर त्याच्यावर टॅक्स लावणे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. तर मी काही वर्क देत असतो, ठीक आहे, आजपासून मी तुम्हाला काही वर्क देणार आहे. तर मालगुजारी पद्धत जी आहे ती तुम्ही स्वतः सर्च करायची आणि डिटेल इन्फॉर्मेशन तुम्ही काढायची आहे. कशासाठी काढायची आहे? ठीक आहे, कशासाठी? की स्वतः जेव्हा तुम्ही सर्चिंग कराल, ठीक आहे, मालगुजारी पद्धत काय आहे, तर मग तुमच्या कन्सेप्ट बी क्लिअर होतील आणि स्वतः ज्यावेळेस माणूस वर्क करतं तर कधीच आपण विसरत नाही. लक्षात येतं, कधीच विसरत नाही. तर मालगुजारी पद्धत काय होती ही मला तुम्ही सांगायची आहे. एक तर कमेंट करून सांगा, मेसेज करून सांगा मला व्हॉट्सअपला, माझा नंबर तुमच्याकडे आहे. ठीक आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून सांगा 77 20 85 24 16 या नंबरवर. किंवा लक्षात घ्या, किंवा ठीक आहे, नाही मेसेज केला तर सेल्फसाठी तुमच्या, ठीक आहे, तुमचा अभ्यासात भर झाली पाहिजे, तुमचा अभ्यास वाढीस लागला पाहिजे म्हणून हा वर्क आहे तुम्हाला. लक्षात, मालगुजारी पद्धत जशी मी थोडक्यात सांगितलं तुम्हाला की ठीक आहे, शेतीचा माल शहरात आणून ज्या मालावर कर स्वरूपात जे आहे, पण डिटेलमध्ये जे आहे मालगुजारी पद्धत जी आहे ही तुम्ही सर्च करायची आहे. ठीक आहे, आणि ती राईट डाऊन करून बघायची आहे, म्हणजे कधीच विसरणार नाही. मला देखील शक्य झालं कमेंट करून किंवा व्हॉट्सअप नंबरवर सांगण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, ठीक आहे, ज्याच्याकडे माझा नंबर आहे मी नंबर दिलेला आहे तुम्हाला, लक्षात घ्या. आणि रोज जे आहे रोजच्या लेक्चरमध्ये मी काही ना काही आता तुम्हाला वर्क देत जाईल, लक्षात द्या. ठीक आहे, तर मालगुजारी पद्धत जी आहे ही काय होती हे तुम्ही मला सांगायचं आहे. ठीक आहे, मग ह्यामध्ये जे आहे, कारण रयतवारी पद्धतीमध्ये थोडेसे बदल बघा. मुंबई इलाख्यातील रयतवारी पद्धतीमध्ये 1836 साली सुधारणा झाल्यानंतर जमीन कसणाऱ्याकडून घेण्यात येणाऱ्या जमीन महसुलाची मागणी केली गेली. ज्या प्रांतात रयतवारी पद्धत लागू होती तेथे भूमिकर जास्त असे. तिथे भूमिकर कसा असे, म्हणजे जिथे रयतवारी पद्धत जास्त तिथे भूमिकर जास्त, व यामुळे शेतकऱ्यांकडे केवळ त्यांना पुरेल एवढेच धान्य उरत असे. म्हणजे असं म्हणतात विद्यार्थी मित्रांनो, रयतवारी पद्धत जिथे असायची, समजा उदाहरणार्थ तुम्हाला 100 पोते जे आहे, ठीक आहे, 100 कट्टे किंवा पोते माल झाला, ठीक आहे, तर तुम्हाला पोटाला जेवढं खायला लागतं तेवढंच धान्य शिल्लक उरत होतं, एवढा कर लागत होता. लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे देशोधडीला लागला होता शेतकरी, कर्जबाजारी झाला होता ह्या रयतवारी पद्धत ज्या प्रांतामध्ये, म्हणजे 51% भागावर होते, त्या 51% भागावर जे आहे शेतकरी कर्जबाजारी झाला होता. दख्खनचे दंगे असेच थोडी घडले. आपण दख्खनचे दंगे का म्हणतो? लक्षात, कारण रयतवारी पद्धत. लक्षात घ्या, कोणती पद्धत? रयतवारी. ठीक आहे, शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शेतसाऱ्यात सूट मिळत नसे. या शेतसारा वसुलीसाठी स्वतंत्र महसूल विभाग स्थापन करावा लागला. यामध्ये शेतसारा निश्चित करण्याची जबाबदारी सरकारी अधिकाऱ्यांकडे असे व ते आपल्या मर्जीप्रमाणे शेतसारा निश्चित करत असे. लक्षात घ्या, म्हणजे बघा, शेतसारा वसुलीसाठी जे आहे स्वतंत्र महसूल विभाग स्थापन करण्यात आला होता. एक स्वतंत्र डिपार्टमेंट जे आहे, सेपरेट डिपार्टमेंट स्थापन करण्यात आलं होतं. आणि ह्याचं कलेक्शन जे आहे कोण करत होतं? सरकारी कर्मचारी, गव्हर्नमेंट एम्प्लॉईज करत होते फार्मरकडनं. म्हणजे शेतसारा निश्चित करण्याची जबाबदारी सरकारी अधिकाऱ्याकडे होती. गव्हर्नमेंट एम्प्लॉईज जे होते, सरकारी अधिकारी जे होते, त्या अधिकाऱ्यांकडे होती व ते आपल्या मर्जीप्रमाणे शेतसारा निश्चित करत असे. तसेच या पद्धतीमुळे जमिनीचा मालक हा स्वतः कसण्याऐवजी ती दुसऱ्याकडून कसून घेत असे. म्हणजे लोक इतके कंटाळले होते की लोकांना असं वाटायचं की जर आता आपण जमीन कसतो, पाऊस जर नाही पडला तर किंवा दुष्काळ पडला तर मग कसं, मग कसा शेतसारा भरायचा आपण? अधिकारी लोक तगादा लावायचे. मग काही लोक जे आहे रिस्क घ्यायला नव्हते लागले. काही लोक जमीन कसाला म्हणजे दुसऱ्याला द्यायचे करायला. आपण म्हणतो ना कसायला देणे जमीन, बटाईनं देणे. काही भागामध्ये बटाईनं देणे म्हणतात की काय रे काय झालं की मी जमीन माझे बटाईनं दिलेली आहे किंवा दुसऱ्याला करायला दिलेली आहे. स्वतः कसण्यापेक्षा दुसऱ्याला कसायला दिली, थोडेसे पैसे मला दे, ही जमीन तू कस, दुष्काळ पडो काही पडो तो तुझं नशीब. लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे बघा किती दहशत होती.
या पद्धतीची. आता आपल्याला रयतवारी पद्धत पार्ट 1 पाहिजे. आता रयतवारी पद्धतीच्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या असतील विद्यार्थी मित्रांनो. आता रयतवारी भाग 1 जो आहे तो बघायचा आहे आपल्याला. कार्यक्षेत्र काय होतं, तर ही पद्धत सर्वप्रथम 1791, म्हणजे आता पहिले बेसिक माहिती आपण जे आहे रयतवारी पद्धतीची घेऊन घेतली की बेसिक कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली. ठीक आहे, आता थोडं ॲडव्हान्समध्ये जाऊ. आता ह्याचं कार्यक्षेत्र काय होतं, नंतर बघा मी हे जे पार्ट 1 पार्ट 2 सांगतोय ह्याचा फॅक्च्युअल डाटा देखील तुम्ही तयार करायचा आहे, कंटेंट जो आहे तुम्ही तयार करायचा आहे. दुसऱ्याचा कंटेंट वापरल्यापेक्षा किंवा टेलिग्राम चॅनलवर विविध कंटेंट येतात, ठीक आहे, खूप सारा कंटेंट आहे, तो घ्या. लक्षात, रेडीमेड मिळतो आपल्यासाठी, कोणीतरी झट्ट तर ते यूज करा, त्याबद्दल दुमत नाही, पण स्वतःच्या नोट्स स्वतः बनवा विद्यार्थी मित्रांनो. जेव्हा आपण स्वतःच्या नोट्स स्वतः बनवतो ना, नोट्स काढायला वाचन लागतं, ठीक आहे, तो टॉपिक समजून घ्यावा लागतो आणि ते ॲनालिसिस करून काढलेल्या नोट्स असतात आपल्या, ठीक आहे. आणि त्या नोट्स जेव्हा आपण काढतो ना, उतरवतो ना, ती कन्सेप्ट आपली एवढी क्लिअर होते की आपण कधीही विसरत नाही आणि आपला मार्क जात नाही. रेडीमेड किंवा मार्केटमध्ये आयता मिळालेला फॅक्च्युअल डाटा, लक्षात, किंवा आयतं मिळालेलं मटेरियल, हे कसं असतं माहिती आहे का, हे भूकंपट्टीसारखं असतं. विद्यार्थी हे पाठ करतात, एक्झाम झाली, त्याला 2 महिने गॅप पडला, परत ते विसरून जातात. लक्षात घ्या, हे सगळं कधी करायचं असतं, ठीक आहे, मी सांगतो रेफरन्स बुक हे कधी वाचायचं असतं, ज्यावेळेस आपला सगळा अभ्यास झाल्यानंतर मग रेफरन्स बुक घ्या, मग वाचा आणि स्वतःच्या नोट्स स्वतः बनवा. मी सांगितलं तुम्हाला रजिस्टर तयार करा, ठीक आहे. 70% भागामध्ये जे आहे कन्सेप्ट येऊ द्या, ठीक आहे, आणि इकडं जे आहे, ठीक आहे, पॉईंट येऊ द्या, कन्सेप्ट डोक्यात ठेवा काही, ठीक आहे, आणि इकडे कंटेंट काढा त्याच्याशी रिलेटेड, लक्षात घ्या, ठीक आहे. म्हणजे एखादा चित्रपट आहे, ठीक आहे, एखादा चित्रपट बघितल्यानंतर आपण कधीच विसरत नाही, ठीक आहे. तर असा अभ्यास केला आपण, स्वतःच्या नोट्स स्वतः काढल्यात, आपण कधीच जे आहे, ठीक आहे, आपण तो आपला अभ्यास विसरत नाही. थोडाफार विसरलाही तर एक रिव्हिजन केली तर लगेच आपलं ते पूर्ण जे आहे, ठीक आहे, आपली तयारी म्हणजे आपलं पूर्ण रिव्हिजन केल्यानंतर जे आहे परफेक्ट होऊन जातं परत, म्हणजे आठवायला लागतं आपल्याला, लक्षात घ्या. मग रयतवारी पद्धत बघा, ही पद्धत सर्वप्रथम 1792 मध्ये कर्नल रीडने, मी जसं सांगितलं तुम्हाला, कर्नल रीडने बारामहल जिल्ह्यात लागू केली होती. आता बारामहल कुठे आहे, तर मद्रासमध्ये येतो. म्हणजे ही पद्धत 1820 जरी आपण म्हटलं तर ही 1820च्या अगोदर ह्या पद्धतीचा प्रयोग करण्यात आला होता की ही पद्धत जी आहे किती सक्सेस राहू शकते. लक्षात घ्या, बघा या रयतवारी पद्धतीचा पहिले प्रयोग करून बघितलेला आहे आणि ज्यावेळेस तो प्रयोग सक्सेस झाला त्यावेळेस 1820ला मग बाकी ठिकाणी जे आहे हळूहळू प्रदेशात ती रयतवारी पद्धतीचा विस्तार करण्यात आला. लक्षात घ्या, रयतवारी पद्धतीचा काय करण्यात आला, विस्तार करण्यात आला. मग आपण रयतवारी पद्धत 1820 म्हणतो की मद्रास प्रांतामध्ये लागू झाली. लक्षात घ्या, परंतु ठीक आहे, रयतवारी पद्धतीचा प्रयोग जो आहे तो पहिले मद्रास प्रांतातील बारामहल जिल्ह्यामध्ये करण्यात आला आणि तो कधी करण्यात आला, 1792ला, म्हणजे कायमधारा पद्धतीच्या 1 वर्ष अगोदर. कायमधारा 1793ला विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणजे आयोग तुम्हाला प्रश्न विचारेल, आयोग तुम्हाला प्रश्न काय विचारेल, कायमधारा पद्धतीचा प्रयोग अगोदर झाला होता की रयतवारी पद्धतीचा, तर 1 वर्ष अगोदर रयतवारीचा प्रयोग झाला होता विद्यार्थी मित्रांनो. आणि कायमधारा कधीची आहे, 93ला जन्म झाला कायमधारा पद्धतीचा. जो जन्म जॉन शोर आणि ग्रँड वगैरे हे ते जे सदस्य होते कॉर्नवॉलिस नंतर तो लागू केला. जॉन शोर जनक म्हणतात कायमधारा पद्धतीचा. पण 1792ला 1792ला बारामहल जिल्ह्यामध्ये ठीक आहे हा प्रयोग करण्यात आला आणि सक्सेस झाला. थेट रयतेचा जनतेशी संबंध आणि त्यातून जास्तचा टॅक्सेस म्हणून याचा विस्तार करण्यात आला आणि कायमधारा पद्धतीमध्ये दोष असल्यामुळे विस्तार थांबवण्यात आला विद्यार्थी मित्रांनो. बघा 1820 ते इसवी सन 1827 या काळात थॉमस मनरो हा मद्रास प्रांताचा गव्हर्नर होता. थॉमस मनरो हा मद्रास प्रांताचा गव्हर्नर होता. नाव लक्षात ठेवायचं आहे, थॉमस मनरो. गव्हर्नर बनल्यानंतर संपूर्ण मद्रास प्रांतात त्याने ही व्यवस्था लागू केली. कधी, 1820 साली ही व्यवस्था त्यांनी लागू केली. 1820 ते 1827 या काळात थॉमस मनरो मद्रासचा गव्हर्नर होता. पहिला प्रयोग 1792 मध्ये केला. हा प्रयोग सक्सेस झाला म्हणून गव्हर्नर जेव्हा हा झाला त्यावेळेस 1820ला मद्रास प्रांतात लागू झाला. 1847 मध्ये गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग्ज 1847 रविवारची सुट्टी, लक्षात घ्या. हार्डिंग्ज नावाचा जो गव्हर्नर होता तो हार्डिंग नावाच्या गव्हर्नर जो होता याच्यात काळात ही पद्धत महाराष्ट्रात लागू करण्यात आली. बघा हार्डिंग्ज मी तुम्हाला शिकवलेला आहे. 1847चा काळ जो आहे तो हार्डिंग्ज द्वितीयचा आहे. हार्डिंग्ज द्वितीय कोण, जो भ्रष्ट गव्हर्नर होता. सरकारी कार्यालयाला लोक शैतानी दप्तर म्हणत असत, ठीक आहे, म्हणजे सरकारी कार्यालयात लोक जायला घाबरत होते, एवढा भ्रष्टाचारी होता हा. पण येशू ख्रिस्ताचा फार मोठा भक्त होता.
तिकडं मजूर पार्टी सत्तेत आली होती आणि मजूर पार्टीनं जे आहे आश्वासन दिलं होतं जनतेला की जर सत्तेत आलो तर आम्ही शनिवार रविवार सुट्टी देऊ. आणि मग इंग्लंडला शनिवार रविवार सुट्टी भेटल्यानंतर इथे देखील शनिवार रविवार सुट्टीची मागणी झाली. काही बरेचसे आपले कामगारांचे नेते आपले नारायण मेघाजी लोखंडे असतील, किती प्रयत्न केला सुट्टीसाठी. लक्षात घ्या, तिकडे 2 देशामध्ये सुट्टी जाहीर झाल्यानंतर इंग्लंडच्याच राणीचं राज्य आमच्यावर देखील आहे, आपल्या कंपनीचं राज्य आमच्यावर देखील आहे. इंग्लंडच्याच कंपनीचं राज्य आमच्यावर देखील आहे. तर आम्हाला देखील शनिवार रविवार सुट्टी पाहिजे ही मागणी लावून धरण्यात आली. परंतु हार्डिंग्जने पत्रकार परिषदेमध्ये घेऊन असं म्हटलं होतं की मी तुमच्या आंदोलनाला काही दबलेलो नाही, पण मी येशू ख्रिस्तांचा भक्त आहे आणि येशू ख्रिस्तांचा जन्म रविवारी झालेला आहे म्हणून मी रविवारची सुट्टी मंजूर करतो. लक्षात घ्या. आणि आपल्याला नंतर सगळ्या गोष्टी माहीतच आहे, नारायण मेघाजी लोखंडे वगैरे. ठीक आहे, थोडं किचकट आहे, फक्त एवढं लक्षात ठेवायचं, मी तुम्हाला हार्डिंगच्या काळामध्ये रविवारची सुट्टीचा इतिहास सांगितला होता. लक्षात घ्या, तोच हार्डिंग आहे. या हार्डिंगच्या काळामध्ये जे आहे, ठीक आहे, याच्या काळामध्ये ही पद्धत महाराष्ट्रात लागू करण्यात आली. म्हणजे मी जास्त भर का देतो, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आहे. मग महाराष्ट्रात रयतवारी पद्धत कधी लागू करण्यात आली पूर्णपणे? 1847ला. एल्फिस्टननं काय केलं होतं, रयतवारी पद्धतीमध्ये थोडासा बदल केला होता आणि मालगुजारी पद्धत सुरू केली होती. म्हणजे आहे रयतवारीच, थोडासा चेंजेस केलेला आहे. कसा केलेला आहे? थोडासा चेंजेस केलेला आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की महालवारी पद्धत नेमकी काय आहे आणि रयतवारी मी सांगतोय. मग त्याचं तुम्ही ॲनालिसिस करायचं दोन्ही पद्धतीचं, लक्षात घ्या. आणि तुम्ही ज्यावेळेस ॲनालिसिस कराल लक्षात, तर परफेक्ट होईल तुमचं एकदम. लक्षात घ्या, मी समोरच्या लेक्चरमध्ये मालगुजारी पद्धत काय होती हे मी सांगणारच आहे तुम्हाला, त्याबद्दल दुमत नाही. लक्षात, म्हणजे महाराष्ट्रामध्ये रयतवारी पद्धत जी आहे ती 1847ला लागू करण्यात आली. आणि 1847ला रयतवारी पद्धत लागू झाली. आणि ज्यावेळेस एल्फिस्टन होता त्यावेळेस त्यांनी रयतवारी पद्धतीमध्ये थोडेफार बदल करून मालगुजारी पद्धत, कोणती पद्धत? मालगुजारी पद्धत सुरू केली होती. लक्षात घ्या. तर ठीक आहे, महाराष्ट्रात कधी लागू झाली? 1847ला. कोणाच्या काळात? लॉर्ड हार्डिंगच्या काळामध्ये. मग फायदे काय होते ह्याचे? ठीक आहे, सावकार वर्गाचा संबंध आल्यामुळे सरकार व शेतकरी यांच्यात प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित झाला. सावकार वर्गाचा संबंध न आल्यामुळे, म्हणजे मी जर सांगितलं की रयतवारी सावकार नव्हतेच, रयतवारी जे आहे सावकार म्हणजे जमीनदार. ठीक आहे, जमीनदार वर्ग नसल्यामुळे सरकार व शेतकरी यांच्यात प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित झाला. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण बंद झाले, जमीनदाराकडनं, सावकाराकडनं, जमीनदाराकडनं. कोणाकडनं? ठीक आहे, म्हणजे जमीनदाराकडनं, म्हणजे कायमदारा पद्धतीमध्ये जमीनदार वर्ग शोषण करत होता. पण सारखंच होतं, रयतवारी पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की नाही, प्रचंड जास्त कर होता. लक्षात. आणि त्या करातून सावकारांना कर्ज घ्यायला लागलं. ठीक आहे, फक्त एवढं होतं की जमीनदार मेडिटर नव्हता, थेट संबंध रयतेशी होता. ठीक आहे, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे त्यांच्या भाषणात या रयतवारी पद्धतीचा गौरव करतात. रयतवारी पद्धतीचा गौरव करतात. का गौरव करतात? की जमीनदार वर्गापासून सुटका केली बा, म्हणून तो गौरव आहे. लक्षात घ्या, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. पण रयतवारी पद्धत जर एवढी चांगली असते तर दख्खनचे दंगे झाले नसते. लक्षात घ्या, पण जमीनदार वर्गापासून सुटका झाली म्हणून जे आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे त्यांच्या भाषणात या रयतवारी पद्धतीचा गौरव करतात. रयतवारी व्यवस्थेमध्ये जमीन कसणाऱ्या व्यक्तीला म्हणजेच शेतकऱ्याला जमिनीचा मालक मानले गेले होते. ही सगळ्यात मोठी त्यामध्ये गोष्ट झाली होती विद्यार्थी मित्रांनो. कारण कायमधारा पद्धतीमध्ये जे आहे शेतकरी जे आहे ते कुळे बनले होते आणि शेतीचे मालक जमीनदार बनले होते. मग शेतकऱ्यांना वाटायचं की चला रयतवारी पद्धतीमध्ये जमिनीचे मालक आपण तर झालोय, म्हणून जे आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी त्यांच्या भाषणात रयतवारी पद्धतीचा गौरव केला होता. लक्षात आलं. आणि यामध्ये जमीन कसणाऱ्या व्यक्तीला म्हणजे शेतकऱ्याला जमिनीचे मालक मानले गेले आणि महसूल हा थेट त्यांच्याकडून वसूल केला जात असे. बघा, या व्यवस्थेमध्ये 20 ते 30 वर्षानंतर महसूल मागणी वाढवण्याची तरतूद होती. म्हणजे 20 ते 30 वर्षानंतर जे आहे टॅक्सेस म्हणजे लगान जो आहे, कर जो आहे, शेतसारा जो आहे रयतवारी पद्धतीचा 20 ते 30 वर्षानंतर वाढवण्याची तरतूद होती. 20 ते 30 वर्ष हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट विद्यार्थी मित्रांनो. आयोग तुम्हाला विचारू शकतो, ह्याच्यावर प्रश्न पण पडू शकतो. रयतवारी पद्धतीमध्ये जे आहे किती वर्षानंतर जे आहे शेतसारा वाढवण्याची तरतूद होती? तर 20 ते 30 वर्षांनी विद्यार्थी मित्रांनो. भारतामधील एकूण शेती क्षेत्राच्या 51% क्षेत्रफळावर ही पद्धत लागू होती. मी सांगितलं भारतात जे आहे, ठीक आहे, कायमधारा पद्धत 19%, रयतवारी पद्धत भारताच्या शेत जमिनीच्या एकूण 51% भागावर जे आहे रयतवारी पद्धत होती आणि महालवारी पद्धत 30% भागावर होती. मालगुजारी वेगळी, महालवारी वेगळी. लक्षात घ्या, महालवारी पद्धत जी आहे भारताच्या 30% भागावर आहे. महालवारी आपल्याला सेपरेट शिकायची आहे. लक्षात घ्या, ठीक आहे. आणि यामध्ये बघा 51% क्षेत्रावर ही पद्धत अस्तित्वात होती. या पद्धतीत शेतकरी हा जमीन कसण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला देऊ शकत असे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. रयतवारी पद्धत, कायमधारा पद्धत बघा लक्षात येतं. म्हणजे रयतवारी पद्धतीमध्ये शेतकरी आपली जमीन दुसऱ्याला देखील बटाईनं किंवा कसायला देऊ शकत होता. लक्षात घ्या.
कायमदारा पद्धतीमध्ये शेतकरी दुसऱ्याला जमीन कसायला देऊ शकत नव्हता, लक्षात घ्या, कारण तो मालक होता का नाही, जमीनदार मालक होते, लक्षात घ्या. तसेच जमीन खरेदी विक्री व गहाण ठेवण्याचे अधिकार देखील त्याचाच होता, यामुळे जमिनीची खरेदी विक्री देखील वाढली. म्हणजे पहिले जमीनदार मालक होते त्यामुळे शेतकरी जमीन विकू शकत नव्हता. आता ह्या जमिनीमध्ये काय आहे, लक्षात, मालक बनवल्या गेले रयतवारी पद्धतीमध्ये शेतकऱ्याला, जे पहिले मालक होते तसे, म्हणून शेतीचे व्यवहार वाढले, खरेदी विक्रीचे व्यवहार झाले, लक्षात घ्या. ठीक आहे, आता बघा पूर्ण आपलं कंप्लीट झालेलं आहे. ठीक आहे, डिटेलमध्ये आपण शिकलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. 2 भाग केले होते आपण रयतवारी पद्धतीचे. ठीक आहे, मग रयतवारी पद्धत जी आहे विद्यार्थी मित्रांनो किती टक्के भागावर होती, 51% भागावर. रयतवारी पद्धत जी आहे किती वर्षाने वाढ करण्याची तरतूद होती, 20 ते 30 वर्ष. लक्षात, रयतवारी पद्धत जी आहे कुठे लागू झाली होती, मुंबई, मद्रास, आसामचा काही भाग. लक्षात, 51%, भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी 51% भागावर रयतवारी पद्धत होती विद्यार्थी मित्रांनो. रयतवारी पद्धतीचा पहिला प्रयोग कधी करण्यात आला होता, तर 1792ला मद्रास प्रांतामध्ये बारामहल नावाचा जो जिल्हा आहे तिथे, लक्षात घ्या. आणि कायमदारात 93ला होते, पण कायमदारामध्ये नंतर दोष होते, म्हणून बारामहल जिल्ह्यातील जी रयतवारी पद्धती ती थॉमस मनरो जेव्हा मद्रासचा गव्हर्नर झाला, लक्षात घ्या, तेव्हा मद्रास प्रांतामध्ये त्याने 1820ला लागू केली, लक्षात घ्या. आणि मूळ संकल्पना जी आहे रयतवारी पद्धतीची जी आहे ती कोणाची होती, थॉमस मनरो, आणि त्याच्या अगोदर कर्नल रीडची होती. कोणाची होती, कर्नल रीड, ह्या दोघांची होती की भारतामध्ये रयतवारी पद्धतीचा विस्तार केला गेला पाहिजे, लक्षात घ्या. आणि मुंबई प्रांतामध्ये जे आहे कधी लागू करण्यात आली हे इथे मी तुम्हाला सांगितलं. मुंबई प्रांतामध्ये जे आहे 1847ला जे आहे, 1847ला जे आहे मुंबई प्रांतामध्ये ही पद्धत लागू झाली. आणि एल्फिस्टननं काय केलं होतं, तर रयतवारी पद्धतीमध्ये थोडेसे बदल करून मालगुजारी पद्धत सुरू केली होती विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. रयतवारीचे दोष काय होते, लक्षात घ्या. जास्तीचा कर असल्यामुळे जे आहे रयतवारी पद्धतीमध्ये मालक तर झाले शेतकरी, लक्षात घ्या, शेतकऱ्यांना स्वातंत्र्य आलं, पण रयतवारी पद्धतीचे कर शेतसरा जास्त प्रमाणात आकारल्या गेल्यामुळे आणि दुष्काळात कोणत्याच प्रकारची सूट नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले होते आणि सावकाराकडनं जे आहे कर्ज घेतले होते. त्यातून दख्खनचे दंगे झाले विद्यार्थी मित्रांनो. रयतवारी पद्धत जी आहे, ठीक आहे, हे ज्या नोट्स तुम्ही बनवायच्या आहेत थांबूयात, पुढच्या लेक्चरला भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.